नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे आषाढ अमावस्या, म्हणजेच आज आहे दीपपूजा। आजच्या दिवशी आपल्या घरातील सर्व तांबे पितळेचे दिवे निरांजन वगैरे स्वच्छ करून त्याची पूजा करण्याचा प्रघात आहे। आपल्या पूर्वजांनी हा प्रघात घालून दिलेला आहे। कदाचित उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावण मासासाठी ही तयारी असावी। श्रावण म्हणजे अतिशय वेल्हाळपणा, सावन म्हणजे निसर्गाची रंगपंचमी, श्रावण म्हणजे व्रत वैकल्य, सणवार आणि उत्सव। तर या उत्सवाच्या काळात हे दीपक सर्व स्वच्छ असावेत आणि त्यांच्या उजेडाने घरात प्रसन्नता यावी, तेजोमयता यावी, म्हणून कदाचित हा संस्कार असेल। या दिवशी दिव्यांना पिवळ्या फुलांनी सजवतात, तसेच पिवळ्या फळांचा नैवेद्य दाखवतात आणि गंध अक्षतांनी त्यांची पूजा करून गुळ खोबरे आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य या दीपकांना दाखवण्याचा प्रघात आहे। किती सुंदर ही संकल्पना आहे नाही? आणि आपल्या पूर्वजांनी हा प्रघात घालून दिले आहे। हा दीपक इवलूसा, परंतु तो त्याने पसरवणारा प्रकाश खूप मोठा आहे। मनामनातली अंधकार दूर करून तो ज्ञानाचा प्रकाश पसरवतो। दीपक म्हणजे तेजोमयता, दीपक म्हणजे स्वच्छता, दीपक म्हणजे लखलखतेपण, तेजस्वीपण। हा इवलसा मिळमिळता दीपक, परंतु त्याचं तेज किती सुंदर आहे आणि तो किती प्रज्वलित होऊन इतरांना प्रकाश देण्याचं त्याचं सामर्थ्य आहे। म्हणूनच आजच्या दिवशी दीपपूजा करण्याचा प्रघात आहे। सर्व दिव्यांची पूजा करून त्यांच्या वाती खडीसाखरेने साराव्यात आणि हे दीपकांनो, माझ्या घरात तुमच्या रूपाने सुख, शांती, समृद्धी, आरोग्य सदोदित नांदू दे, अशी या दीपकांकडे प्रार्थना करावी। तमसोमा ज्योतिर्गमय, ज्ञानाचा प्रकाश पडू दे, तमाचा म्हणजे अंधकाराचा नाश होऊ दे, अशीही आपण प्रार्थना करतो। आणि रोज संध्याकाळी दिवे लागणीला देवासमोर आपण शुभम करोती म्हणतो। तर हे दीपकांनो, तुमच्या रूपाने माझ्या घरादारात, अंगणात आणि मनातही खूप सुंदर प्रकाश पसरू दे। माझ्या सर्व प्रियजनांना आनंद मिळू दे आणि तुमच्या पूजेत इतके सामर्थ्य आहे की ही तेजोमयता, त्याने समृद्धता येऊ दे। आपणा सर्वांना दीपपूजनाच्या लक्ष शुभेच्छा। या दीपपूजनाच्या निमित्ताने सर्वांचे आयुष्य उजळून निघो आणि सुख, समृद्धी, आनंद, आरोग्य आणि समृद्धता आपल्या घरी निरंतर वास करो। सर्वांना दीपपूजनाच्या पुनश्च लक्ष शुभेच्छा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। धन्यवाद।